किती थरारक प्रसंग आहे हा। किती वेदना होत असतील या मुलीला। कल्पना करा, अशी एक मुलगी जिच्यासोबत असाच भयंकर ॲक्सिडेंट घडला, पण जिच्या चेहऱ्यावर किंचितही त्रासाची छटा नव्हती। होय, तिला जरासुद्धा वेदना झाल्या नाहीत। तुम्ही म्हणाल हे अशक्य आहे, कारची धडक लागूनही मुलीला काहीच वेदना झाली नाही? हो, अशी एक मुलगी आहे या जगात, जिला दुखापतीमुळे काहीच वेदना होत नाहीत। तिच्याकडे एक प्रकारची सुपर पॉवरच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। चला तर मग समजून घेऊ या सुपर पॉवर मुलीबद्दल। ओलिव्हिया फर्न्सवर्थ हिचा जन्म हडर्सफील्ड इंग्लंड येथे झाला। ती नेहमी हसरी आणि खेळकर असायची। तिचे पालक तिला नेहमीच आनंदी पाहायचे, मात्र जन्मल्यापासूनच तिच्यात काही खास लक्षणे होती। 9 महिन्याची असताना ओलिव्हिया फारच कमी झोपत असे। सामान्य बाळे जास्त वेळ झोपत असतात, परंतु ओलिव्हिया वेगळी होती। ती कधीच रडत नसे, ना तिला भूक लागायची, ना तिला थकवा येत असे। प्रोबॅबली जगातील सर्वात शांत बाळ होती ती। त्यामुळे तिच्या पालकांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले। तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की ओलिव्हियाला कॉन्जेनिटल इन्सेन्सिटिव्हिटी टू पेन नावाचा एक दुर्मिळ अनुवंशिक विकार आहे, ज्यामुळे तिच्या शरीराला कोणत्याही वेदना जाणवत नाही। शाळेत असताना एकदा ती कारखाली आली व कारसोबत फरफटत काही अंतर गेली। ते पाहून तिच्या पालकांना व मित्रांना असं वाटलं की ओलिव्हियाची आता काहीतरी बरं वाईट होणार, पण तसं काही झालं नाही। ओलिव्हिया तर चक्क उठून उभी राहिली आणि काहीच झालं नाही असं दाखवलं। ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले। एकदा तर तिने आपले ओठ एवढ्या जोरात चावले की ते अक्षरशः फाटले आणि त्यामुळे तिच्यावर प्लास्टिक सर्जरी करावी लागली। अशा सर्व गोष्टींमुळे तिला कशाची भीतीच वाटत नाही। ती खेळताना फारच अवकळ खेळते, त्यामुळे ती पडते, तिच्या शरीराला इजा होतात, पण तिला काहीही दुखत नाही। ती नेहमीच हसत राहते। तिला झोप येत नसल्यामुळे तिला मेडिसिन्स घ्यावी लागतात। तिच्या अशा युनिक गोष्टीमुळे तिला बायोनिक गर्ल असेही म्हणतात। पण तिच्यामध्ये असे काय आहे ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते? मानवाचे शरीर हे लहान लहान पेशींनी बनलेले आहे आणि प्रत्येक पेशीमध्ये साधारणपणे 46 क्रोमोसोम असतात। क्रोमोसोम म्हणजे गुणसूत्र। सर्व जिवंत सजीवांमध्ये गुणसूत्र असतात, जी आपल्या अनुवंशिकतेला आणि शरीराला कसे वागायचे ते सांगतात। आपले डोळे कोणत्या रंगाचे असतील, आपल्या स्किनचा रंग कसा असेल, आपली उंची किती असेल, आपल्या चेहऱ्याचा आकार कसा असेल, अशा बऱ्याच गोष्टी गुणसूत्र ठरवत असतात। शरीरातील अर्धे गुणसूत्र आपण आपल्या पालकांकडून घेतो। ओलिव्हियाच्या बाबतीत तिच्या शरीरात 6व्या गुणसूत्रांचा अभाव आहे, त्यामुळे तिला कोणतीही वेदना होत नाही, तिला भूक लागत नाही, तसेच तिला झोपही लागत नाही। अशा विशिष्ट गुणांमुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते। पण या वेगळेपणामुळे तिच्या आईवडिलांना तिची फारच काळजी घ्यावी लागते। तिच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवावं लागतं। बाहेर खेळताना तिच्यासोबत कायम राहावं लागतं। तिला झोप येण्यासाठी व तिच्या शरीराला आराम मिळावा म्हणून झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतात। हे सर्व जरी असलं तरी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांना मान्य करावी लागेल की ती आपल्या सर्वांपेक्षा फारच वेगळी आहे आणि त्यामुळे ती विलक्षण आहे। आशा आहे तुम्हाला ओलिव्हियाची कहाणी आवडली असेल आणि विषय व्यवस्थित समजला असेल। जर आपलं उत्तर हो असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयासोबत।